श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. यंदा मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते. आणि या दिवसापासून श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात ही केली जाते, जसं की लग्न, मुंडन, संस्कार, घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात. देवउठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. 13 नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल. म्हणून आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे. तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 पासून 8:51 असणार आहे. आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवी योग यांचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली, सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय केले, तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला देवउठणी एकादशीच्या दिवशी फक्त एक केळं इथे ठेवायचं आहे आणि तुम्हाला दिवसभरामध्ये अनुभव येईल की तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतील. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून जल हे अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे. आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता. दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, चंदन, त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करतात। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। त्यांना सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत। त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। केरीचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं। त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो। म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह हा करू शकतात। हा उपाय आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी निवास करते। श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं, पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळ्यापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। ह्या उपायाकरता आपल्याला 2 पिवळी केळी, त्याचबरोबर 1 विड्याचं पान आणि 1 रुपयाचं 1 नाणं हे लागणार आहे। तर ह्या 3 वस्तू घेऊन तुम्हाला जायचे तुमच्या जवळ असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये। आता तुमच्या इकडे श्रीहरी विष्णूंचं मंदिर नाही आहे तर तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात, श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात, विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये गेले तरीही चालणार आहे। आता जे आपण विड्याचं पान घेऊन गेले त्यावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे विड्याचं पान आणि 1 रुपयाचं जे नाणं आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण जी पिवळी केळी घेऊन गेलेली आहेत ती सुद्धा आपल्याला त्या विड्याच्या पानावर अर्पण करायची आहेत आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आपल्याला 1 वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं, त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। ह्या 3ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छा ही श्रीहरी विष्णूंना बोलायची आहे किंवा तुमच्या इतरही कोणत्या समस्या असतील त्या आपल्याला बोलायच्या। त्यानंतर जे आपण 2 केळी श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण केली होती त्याच्यातलं 1 केळं, त्याचबरोबर 1 रुपयाचं 1 नाणं हे 2 वस्तू उचलून आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत। आता जे 1 रुपयाचं नाणं आपण घरी घेऊन आलेत त्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आणि ही पोटली तुम्ही एकतर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी असते त्याच्यामध्ये ठेवू शकतात। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते। आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, त्यामुळे आपलं दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर जे 1 केळं तुम्ही घरी घेऊन आलेले आहेत ते तुमच्या घरातल्या सदस्यांनीच प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।